भैर झालं सार आखटीत घडलं र काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फासयो तुझा र देवा कसा फासयो तुझा। आदित्य सर काय झालं? रू काय झालं? मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्हाला ऐकावंच लागेल। काय? तुम्ही साजिरी मॅडम सोबतच्या लग्नाला होकार द्या। काय बोलतेस? तुला कळतंय का? हा? तू विसरलीस का की आपलं लग्न झालंय? तू माझी बायको आहेस हे तू विसरलीस का? तुला काय वेड लागलाय का? वेड लागलाय का तुला? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? तू असं कसं बोलू शकते सर तू? आदित्य सर कसं कळत नाहीये तुम्हाला? तुझ्या बाप्पा येणार आहे घरी आणि तुम्ही नकार दिल्यामुळं घरात समजेच टेन्शन मध्ये आहे। देवी आईनी तर उत्सवात सहभाग घ्यायलाच नकार दिला आहे। आदित्य सर तुम्ही सांगा ना मला, देवी आई त्या उत्सवात नसतील तर काय अर्थ आहे का त्या उत्सवाला? आदित्य सर घरातले सण समध्याने मिळून आनंदाने साजरे करायचे असतात। आता देवी आईचे उत्सवाला नसतील तर कसं होणार आहे सांगा तुम्ही? मला माहित नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता जा ना देवी आईंना समद खरं खरं सांगून टाका आणि तुम्ही होकार द्या। तू प्लीज शांत बस, नकोस पॅनिक होऊ नकोस। आपण करूया काहीतरी चांगला मार्ग काढूया यात ना। तू प्लीज पॅनिक होऊ नकोस। सर हे बघा मला खात्री आहे तुम्ही नक्की काहीतरी मार्ग काढाल, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर। हा मग बस